माझे मिस्टर मागच्या वर्षी त्याला हृदयाचा आजार होता, त्यामुळे त्याला दवाखान्यात न्यायला गेले नाही, काही नाही, रात्रभर परेशान होते. आणि सकाळी 8 वाजता ते संविधान झालं. ते दवाखान्यात आम्हाला रस्ता असतात, आम्ही दवाखान्यात नेलं असतं तर ते वाचू शकले असते. आम्ही दवाखान्यात नेलं नाही तर आमचं काही झालं नाही. आम्हाला काय फायदा झाला? इथली आम्ही 50 माणसाची वस्ती आहे आमच्यावाली, आम्हाला रस्ता नाही, आमची रस्त्याची अडचण आहे. एकानं मेलं तरी पण अंत्यविधीला सुद्धा लवकर येत नाही, बाहेरगावच्या माणसाला काही नाही. आमचा पूर्वीचा रस्ता होता, 25 वर्षापासून आम्ही वापरत होतो, गाडी बैलानं येत होतो, ट्रॅक्टर सुद्धा येत होते आमच्यावाले. पण आता 7-8 वर्षे झाले तसं आमच्याकडं काहीच वाहन सुद्धा येत नाही, काही नाही, यंत्र येत नाही पेरायचे, काही नाही. आम्ही बैल मोगड्यानं पेरतो आणि असं शेकतो. मला न्यायचं सुद्धा अडचण आहे, डॉक्टर मला न्यावं लागत्या, आम्हाला काहीच येत नाही लगी. पुण्यात काही नाही, डॉक्टर पण येत नाही. तिथंच कुठून मरायची बारी आली आम्हाला, असं नाही. मी फकीरराव विनायक मनगटे, शेलगाव, राहणार शेलगाव, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आम्ही जवळजवळ 25-30 वर्षापासून रहिवासी असून आम्हाला रस्त्याचा अडचण असल्यामुळं आम्हाला मंजूर करून दिला, कलेक्टर साहेबांनी दिला, तर SDM साहेबांनी दिला, पण आजपर्यंत आम्हाला रस्ता मोकळा करून भेटला नाही. आम्ही वारंवार खेट्या मारून परेशान झालो, थकून गेलो. मला रस्ता मोकळा करून मिळावा ही प्रशासनाला कारवाई करायला तयार नाही. त्याच्यावर आम्ही वारंवार खेट्या मारू तहसीलच्या मंडळाधिकारी, तहसीलदार,